श्री स्वामी समर्थ. तर कल्पना सारंगी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आज हा पहिल्यांदा लॉंग व्हिडिओ टाकत आहे आपल्या चॅनलवरती. या अगोदरना मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत सगळे, आणि रोज शॉर्ट व्हिडिओ आपले 2:30 वाजता येत असतात. तर नक्की एकदा चेकआउट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा माझी व्हिडिओ. तर आज आहे संकष्ट चतुर्थी, त्यामुळे मस्त सकाळी देवपूजा करून घेतली. आणि मी तुम्हाला जी गाय दाखवली ना, ती फक्त मला 120 रुपयामध्ये भेटली. आणि एवढी भारी क्वालिटी आहे ना त्या गायची, आणि दिसायला तर एकदम सुंदर आहे. आज माझा उपवास आहे आणि माझ्या लेकरांसाठी आणि आहूंसाठी ना मी भेंडीची भाजी बनवली. तर मी अशा प्रकारे तव्यावरती भेंडीची भाजी बनवते, अगदी भारी होते. आणि हीच आमच्या इथे जास्त आवडते, त्यामुळे ना मी अशीच बनवते. तर त्यानंतर मला शेंगदाण्याचा कूट पण बनवायचा होता, तो पटकन बनवून घेतला. आणि नंतर त्यांनी आंबे आणले होते, त्यातला एक आंबा मी खाल्ला. त्यानंतर मला ना कस्टर्ड पावडरपासून कुल्फी बनवायची होती बघा. तर त्यासाठी मी असं दूध उकळायला ठेवलं आणि एका वाटीमध्ये ना कोमट दूध काढून घेतलं आणि त्यामध्ये ही कस्टर्ड पावडर 2 चमचे टाकलं आणि त्याला छान मिक्स केलं. पेस्ट तयार केली त्याची. करताना ना एकदम छान पेस्ट तयार करायची, एकही गुठळी नाही ठेवायची बघा अशा प्रकारे. तर त्यानंतर ना दुधाला उकळी येऊ द्यायची आणि त्यामध्ये हे सगळी पेस्ट टाकून द्यायची आणि त्याला छान मिक्स करायचं. अगदी लवकर बघा असं घट्ट होतं, खूप भारी वाटतं करायला हे. मी तर पहिल्यांदा केलं पण मला खूप छान जमलं होतं. त्यानंतर ना अशी 2 चमचे मी साखर टाकली आणि त्यामध्ये असे बदामाचे काप टाकले आणि मस्त मिक्स करून घेतलं त्याला. खूप भारी दिसत होतं हे. त्यानंतर मी असं कपामध्ये सेट केलं आणि थोडा वेळ ना फ्रीजमध्ये ठेवलं आणि खूप भारी वाटत होतं. त्यानंतर मला उपवास होता आणि माझं पोट काही व्यवस्थित नव्हतं, त्यामुळे मी आज गोड साबुदाणा बनवला होता. त्यानंतर दुपारी मला दळण पण निसायचं होतं ज्वारीचं, कारण भाकरीचं पीठ संपलं होतं. या ज्वारीमध्ये ना जास्त काही नव्हतं, फक्त मी जी लिंबाचा पाला टाकला होता ना तोच काढायचा होता. तर त्यानंतर मी कुल्फी बाहेर काढली आणि कशी निघते का नाही बघा म्हटलं, तर एकदम भारी निघली बघा, किती छान दिसत आहे. खूप छान सेट झाली ती आणि ती ना म्हणजे दिसायला पण एकदम भारी दिसत होती. तर असं काय घरी बनवलं म्हणजे लेकरांना किती आनंद होतो बघा ना. तर तो तर कधी मम्मी कापते ही कुल्फी आणि कधी मला खायला भेटते, त्याला असं झालं होतं. त्याला काय दम निघतच नव्हता, पण त्याला थांबवलं मी आणि म्हटलं आपण याला कट करूयात. आणि कट केल्यानंतर बघा कसला भारी कट होतो याचा. अजिबात खालीवर गळत नाही आहे, म्हणजे मस्त सेट झाली होती ना ती. तर त्यानंतर मस्त असं मी कापून घेतलं. खरं तर कस्टर्ड पावडरपासून ना फ्रूट कस्टर्ड बनवतात, पण मी बनवली होती कुल्फी. काय पण असं घरी होतं अवेलेबल म्हणून म्हटलं याचं काहीतरी करून टाकावं. त्यामुळं मी अशी कुल्फी बनवली आणि ती लेकरांना आवडली पण. त्यामुळे चला म्हटलं काही पण बनवलं तर काय होते, लेकरांच्या पोटातच तर जाणार आहे. तर बघा देवांशने टेस्ट केलं आणि त्याचं रिॲक्शन त्याला खूप छान लागत होती. आणि त्यानंतर ना मी कृष्णाला पण खायला दिली, त्याचं पण रिॲक्शन खूप भारी होतं बघा. हा तर कसा खायला बघतोय, पण मी त्याला आधी खाऊ घातला. कृष्णाला पण कुल्फी खूप जास्त आवडली. तर त्यानंतर ना मी अशी याची कट करून घेतली आणि घरात सगळ्यांना दिले. तर त्यानंतर ना संध्याकाळी मला मोदक पण बनवायचे होते, चतुर्थी होती त्यामुळे. त्या मस्त मी ताट तयार करून घेतला आणि संध्याकाळी 10 वाजता पूजा होती, त्यामुळे ती पटकन करून घेतली आणि त्यानंतर ना उपवास सोडला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.